नमस्कार, श्रुतीज किचन अँड ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत। तर उन्हाळा सुरू झालेला आहे आणि सगळ्यांना घाई लागली आहे, ते म्हणजे उन्हाळी पदार्थ करायचे। तर त्यातलाच एक पदार्थ आज आपण इथे बघणार आहोत, तो म्हणजे साबुदाणा पापड। तर हे पापड उपवासाचे पापड असतात, त्यामुळे ते अगदी कमी साहित्यात बनतात आणि मी इथे खूप सारे टिप्स ही शेअर केलेले आहेत, त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात। तर इथे मी अर्धा किलो शाबू घेतलेला आहे। तर हे शाबू मी रात्रभर भिजत घातलेलं होतं, तर तुम्ही बघू शकता शाबू छान आपला भिजलेला आहे। तर आता मी इथे एक मोठं पातेलं घेतलेलं आहे। तर जाड बुडाचं पातेलं आपल्याला इथे घ्यायचं आहे। तर त्यात मी इथे आता जे भगोन्यात मी शाबू भिजू घातलं होतं, तर त्याच भगोन्याने मी इथे पाणी घालत आहे। तर साधारण मी इथे 3 भगोनं पाणी घातलेलं आहे आणि त्यात मी इथे आता 2 पोह्याचा चमचा इतका मीठ घातलेला आहे। तर मीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यात आता आपण सर्व शाबू घालायचं आहे। तर हे पहा, अशा प्रकारे मी इथे शाबू घातलेला आहे। तर शाबू शिजायला कमीत कमी 15 ते 20 मिनिट टाईम लागतो। तर त्यामध्ये मी इथे बटाटा अशा प्रकारे खिसून घेतलेलं होतं आणि 2-3 वेळा मी ते स्वच्छ पाण्यात धुवून काढलं होतं, म्हणजे बटाट्याला छान अगदी पांढरा कलर येतो। तर तुम्ही बघू शकता। तर आता शाबूमध्ये घालताना तो अगदी असं त्यातलं पाणी सर्व काढायचं आहे आणि शाबूला मी इथे साधारण 8 मिनिट झालेले आहेत लो फ्लेमवर ठेवून। तर आता मी इथे सर्व बटाटाही त्यात घातलेला आहे आणि आता हे सर्व मिश्रण आपण लो फ्लेमवरच शिजून घेणार आहोत। तर शाबू छान शिजेपर्यंत, मऊ होईपर्यंत आपल्याला हे लो फ्लेमवर शिजवायचं आहे आणि मध्ये मध्ये पळीच्या साहाय्याने आपण त्याला मिक्स करत राहणार आहोत, तर त्यामुळे खाली ते चिटकणार नाही। तर इथे मी आता 2 पोह्याचा चमचा इतका चिली फ्लेक्स घातलेला आहे। तर चिली फ्लेक्सने अगदी छान कलर दिसतो आणि खायलाही ते तितकाच टेस्टी लागतो। तुम्हाला हवं तर तुम्ही हिरवी मिरचीची पेस्ट करून घातलात तरी चालेल। 1 चमचा मी इथे जिरे घातलेला आहे। तर ते हे सर्व आपण आता मिक्स करून घेऊयात आणि लो फ्लेमवर शिजून घेणार आहोत। तर साधारण 2 ते 3 मिनिटासाठी मी इथे आणखीन शिजून घेत आहे। तर तुम्ही बघू शकता शाबू आपला मस्त शिजलेला आहे, बटाटाही छान शिजलेला आहे। तर हे आता आपण 10 मिनिटासाठी साईडला काढून ठेवणार आहोत आणि थोडंसं थंड करून घेणार आहोत। तर शाबूची जेही मिश्रणचं कन्सिस्टन्सी असतं ते थोडंसं घट्टसर असायला हवं आणि अशा प्रकारे आपण त्याला पळीच्या सहाय्याने त्याचे पापड घालणार आहोत। तर हे पापड अगदी इझी आहेत, कोणीही करू शकतात असे आहेत। तर हे पहा, अशा प्रकारे आपल्याला हे पापड घालायचे आहेत आणि हे आपण 2 ते 3 दिवस उन्हात, कडक उन्हात आपण हे वाळवून घेणार आहोत। तर पापडचा एक साईड छान वाळला की त्याला आपण दुसऱ्या साईडनी ही वाळवून घ्यायचं आहे। तर अशाच प्रकारे दोन्ही साईडनी आपल्याला ते छान वाळवून घ्यायचे आहेत। तर साधारण मला इथे 3 दिवस लागलेला आहे। तर हे पहा, अशा प्रकारे मी ते सर्व पापड घालत आहे। तर कन्सिस्टन्सी थोडीशी घट्टशी ठेवायची आहे आणि पापड अगदी गरम गरम नाही घालायचं, तर ते थोडंसं थंड करून घ्यायचं आहे, म्हणजे त्याच्यात आणखीन घट्टपणा येईल। तर इथे अशाच प्रकारे मी इथे सर्व पापड घालून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता अगदी एकसारखे मस्त दिसत आहेत। आणि चिली फ्लेक्सनी तुम्हाला वाटत असेल की कलर चेंज होतो, तर तुम्ही चिली फ्लेक्सचं प्रमाण थोडंसं कमी घेतलात तरीही चालेल। तर इथे मी अशा प्रकारे पूर्ण पापड वाळून घेतलेले आहेत। तर तुम्ही बघू शकता अगदी ट्रान्सपरंट झालेले आहेत आपले पापड। तर 3 दिवस मला इथे लागलेले आहेत। तर दोन्ही साईडने आपल्याला पापड छान वाळून घ्यायचे आहेत। तर चला आता मी इथे तुम्हाला तळूनही दाखवते। तर हे पहा, अशा प्रकारे मी इथे तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी इथे आपण पापड घालणार आहोत। तर तुम्ही बघू शकता मस्त असं छान पापड फुलला आहे आणि कलरही बघू शकता तुम्ही आता इतके म्हणजे छान पांढरा दिसत आहे। तर अशाच प्रकारे मी इथे आणखीन एक पापड तळून दाखवते। तर हे पहा, अगदी मस्त दिसत आहेत पापड आपले आणि खायलाही ते तितकाच टेस्टी होतो। तर तुम्हीही नक्की ट्राय करा। रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करा। व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूया एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।